काय कुठे निघाला तुम्ही? नाश्ता तरी करू नाही करायचा नाश्ता मला. काल जे काही बोललीस ना तू त्यांनी पोट भरलंय माझं. ऐका ना, मी म्हटलं ना सॉरी. बरं थांबा, डबा तरी घेऊन जा. थांबा थांबा थांबा. तुमच्या आवडीची भाजी आहे. डबा नकोय मला. शनाया बरोबर लंच करणार आहे. असं काय करताय? ऐका ना, मी सॉरी म्हटलं ना तुम्हाला. प्लीज ऐका ना. अहो अहो, काय होऊन बसलंय? काय दुर्बुद्धी सुचली मला आणि मी यांच्यावर संशय घेतला. हॅलो हॅलो अनु, अगं मी अपर्णा बोलतेय. अपर्णा मॅडम, बोला ना. काय ग, तुझी तब्येत बरी नाहीये का? हां हां, मी ठीक आहे. बोला ना, तुम्ही कशा आहात? अगं मी एकदम छान आहे ग. अगं मी तुला गुड न्यूज द्यायला फोन केला होता. मागे आपण बघ रेडिओ स्टेशनला गेलो होतो ना, हां तिथल्या लोकांना तुझी बोलण्याची पद्धत, तुझा आवाज खूप आवडलाय, म्हणून त्यांनी तुला जॉब ऑफर केली. हॅलो अनु, हॅलो मॅडम, थँक्यू 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 सो मच. अगं तुला आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना, हो मग आता वेळ वाया घालू नको. लगेच जा तिथे, चौकशी कर आणि लाग कामाला. हो 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 मॅडम. मॅम, मला जरा घरी विचारावं लागेल. हरकत नाही अगं, तू 2 दिवस घे, विचार कर आणि मग मला सांग. हो मॅडम, कळवते तुम्हाला. पण अनु, मी तुला सांगते की कोणी काही म्हटलं ना तरी तू हा चान्स सोडू नकोस, प्लीज. हो मॅडम. चल ठेवते मी. थँक्यू. आरजे रेडिओ जॉकीचा जॉब. आई, हे स्वप्न आहे ग माझं. पण अविनाश परवानगी देतील? आई मी निघते. सांभाळून जा. तू ठीक आहेस ना? झालं गेलं गंगेला मेहर. थोडा नाही विचार करायचा. पण तू करतेस विचार, म्हणून इतकी गप्प गप्प आहेस. नाही ग, मी कसलाच विचार करत नाहीये. हा, तुला काहीतरी सांगायचं होतं, सांगतेच. बळा, अपर्णा मॅडमचा फोन आला होता. मला आरजीचा जॉब ऑफर झालाय. तुला आरजेचा जॉब ऑफर झालाय? हळू बोल ना बाळा. आई तू वाट कसली बघतेस? आई तू त्यांना भेटून ये ना, बघ काय म्हणतायत ते.